आत्ता आले मी दंडोबाला, कारण की आपल्याला लांब एक मंदिर दिसले, त्या मंदिरात जायचं आपण एक्सप्लोर करायला. तर आज तर प्रॉपर ट्रेक होणार आहे, आणि ट्रेक असंच नाही, पूर्ण ॲडव्हेंचर ट्रेक होणार आहे. तर चला बघूया आपलं ॲडव्हेंचर आजचं कसं असते कसं नाही. तर चला. तर अशा पद्धतीनं आपलं एक नाही ॲडव्हेंचर चालू आहे. पण रस्ता कुणीकडे काय आहे ते आपल्याला अजून प्रॉपर माहीत नाही. तर मग रस्ता आपण शोधत चालले. अरे दुसरं डिस्टॉप होते म्हणून दुसरं डिस्टॉप. तर बघूया. कडी बिडी सगळून पडली होतं ते सीधे रेवा असं पळपळ गेला तर खालीच. तर अशा प्रकारे इथं रस्ता ते आहे. बघूया हेच रस्ता. तो व्ह्यू कसला मी ते बघा. आपल्याला की नाही अजून त्या तिथे जायचं आहे. तिथे जे दिसते का मंदिर सारखं छोटंसं तिथे जायचं. आणि ते पण कसं तिकंड हे असं असं होऊन असं इकंड हे असं असं फिरून परत इथे म्हणजे असं जायचं आपल्याला. तर दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सहज असं आलतो ते गाडी घेऊन, तर लांब आम्हाला दिसली मंदिर. तर नेमकं कोणती मंदिर आहे कोणती ते आम्हाला पण कन्फर्म माहिती नाही आहे. पण त्यासाठी की नाही आम्ही असं ट्रेक करत चाललोय. तर नेमकं कोणत्या देवीचं मंदिर आहे किंवा काय तिथं बघायला चाललं एक्सप्लोर करण्यासाठी. हां नसलं तर काही नाही. सापडले तर इथं डायरेक्ट आपण जायचं गोव्याला. गोव्याला कशाला? गोव्याला जायचं. कट व्हिडिओ बंद कट. फायनली की नाही मी आता जवळ आले. एक त्याने म्हटलं कारला तास ट्रेक करून. किती ट्रेक केली सांग बरं? 10 मिनिटं ट्रेक केले. हां 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 केले बा ते पण ट्रेक. पहिला ब्लॉग आहे आपला ट्रेकचा, यूट्यूबला पहिला ब्लॉग आहे. संध्याकाळी मग सकाळी करायचं. सकाळी ट्रेक करायचं, संध्याकाळी नाही होते. त्यामुळे प्रॉपर आले तर मंदिरासमोर त्याला थोडं ट्रेक राहिली. पण आता थोडं ट्रेक म्हणजे जरा ॲडव्हेंचरमध्ये. आता आपण आलो ते काही नव्हतं. आता असं वर चढून जायचं आहे. चालते फायनली नाही आता मंदिर पैशाला थोडंसं ट्रेक आहे. तर ट्रेक कम्प्लीट करूया. अशी तर फायर आहेत, एवढ्या मोठ्या फायर आहेत इथं. तर वर आल्याला की नाही एक वेगळी फील येत्या की असं आपण काय तर हां. तर मूर्ती बघितलं ना, एक नंबर मूर्ती आहे. आणि ही मूर्ती तर बघितली सगळ्यांना आवडणार नक्की मी सांगतो. तर चला ड्रोन सोडतो, ड्रोन घेऊन तुम्हाला दाखवतो कसं वाटतंय. तर चला वारं ते काय बघणार वारं. आणि मूर्ती कशी आहे म्हणजे असं बघू शकता महाराजाला आहे की नाही, सॉरी तर मी महाराजाला आहे की नाही तुळजाभवानी आहे की नाही तलवार देतेली मूर्ती आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर मूर्ती आहे ही. तर इथलं व्ह्यू पण एक नंबर आहे. तर हा बघू शकता इथलं व्ह्यू कसा आहे. इतकं छान इथलं व्ह्यू आहे की नाही, तितकं छान आहे की नाही मूर्ती यायचं. तर ह्या मूर्तीसाठी की नाही तिथून इथंपर्यंत आम्ही ट्रेक केले आणि एवढं कष्ट. तर मूर्ती तर आवडली असेल, तर मंदिर जर आवडले असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायचं. तर चला तर मित्रांनो जाताना आपल्याला काय वाटलं, जाताना फुल जोशमध्ये गेलो. येत आहे ना लय दम भरलाय. पण हेच वाट आहे पूर्ण काय आता जाताना पुढे हा ट्रेक. मग मला आज एवढं समजलं की किती पण कष्ट असू दे पण
एक ना एक दिवस आपल्याला त्याचं फळ भेटतेच. आयुष्यात पण असंच आहे, किती पण कष्ट येऊ दे आपल्या आयुष्यात, किती पण दुःख येऊ दे, पण आपण कष्ट करत राहायचं. हां, आपण तर बारकी क्रिएटर आहे, आपल्यापेक्षा मोठे क्रिएटर तिने मग आपल्यापेक्षा जास्त स्ट्रगल केल्यात. त्यांना पण असं डायरेक्ट येऊन काही भेटलं नाही, सगळ्यांना स्ट्रगल करूनच भेटते. तर आपल्या पण जीवनात असंच आहे, तर आपण कसं स्ट्रगल करते कसं नाही ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला लागणारच. तर भरपूर जमून लागला एवढं बोला आणि त्यात चढते. तर प्रत्येकाने म्हणतात की आपल्या हे करायला टाईम नसते, ते करायला का टाईम नसते, पण हे जे मामा काम करल्यात असं कोणाला जमते काय? हे असं तिथे नाही, पूर्ण जंगलमध्ये ये. हां, आणि मामा एकटं काम करल्यात, तर अजून तिने जेवण पण केलं, पाणी पण पिले. पाणी पिलं का नाही मामा? बॉटल दे पाणी कर.